नमस्कार मैत्रिणी, रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज तुम्हाला मी काही महत्त्वाच्या टिप्स सांगत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपण आता भरपूर प्रमाणात आपल्याकडे क्लचर असतात आणि हे क्लचर लहान मोठे अगदी छोटे असे पण असतात. तर आपण सर्व एकत्र ठेवतो. तसं न करता आपण हे डीमार्टमध्ये अशा बास्केट मिळतात. डीमार्टमध्ये काही जनरल स्टोअरमध्ये असे बास्केट मिळतात. तर तिथून अशा बास्केट आणायच्या आणि याच्यामध्ये हे सर्व क्लचर वेगवेगळे ठेवायचे, काही छोटे काही मोठे आणि सर्वात मोठे वेगळ्या बास्केटमध्ये ठेवायचे. अशा प्रकारे जर ठेवलं तर आपल्याला हे वेळेवर पटकन सापडतात. आणि आपल्याला कधी कधी घाई गर्दीच्या वेळेस आपल्याला मॅचिंग लावून जायचं असतं, पण क्लचर वेळेवर सापडत नाही. मग अशा प्रकारे जर आपण छोटे मोठे असे वेगवेगळे ठेवलं तर ते आपल्याला वेळेवर सापडतं. आणि आपण घाई गर्दीत कधी ऑफिसला जायला याच्यामुळं उशीर होतो. मग अशा प्रकारे जर आपण हे वेगवेगळे करून ठेवले तर आपल्याला क्लचर पण पटकन सापडतं आणि आपल्याला वेळेवर मॅचिंग पण लावून जाता येतं आणि आपलं काम पण वाचतं आणि आपल्या ड्रेसिंग टेबलवर पण पसारा दिसत नाही. मग अशा प्रकारे ड्रेसिंग टेबलचा जो ड्रॉवर असतो त्या ड्रॉवरमध्ये असे बास्केट आपण मांडून ठेवायचे आणि त्यामध्ये सर्व क्लचर्स ठेवायचे. आणि आपलं काम झालं की ते क्लचर परत आपण जेव्हा बाहेरून येतो त्यावेळेस ते क्लचर परत आपण त्यामध्ये ठेवून द्यायचं. मग अशा प्रकारे जर आपण हे वेगवेगळे ठेवले तर आपलं कामाचा वेळही खूप वाचतो आणि आपण ऑफिसलासुद्धा वेळेवर जाऊ शकतो. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण ऑइलच्या बाटल्या असतात, अशा तेलाच्या बाटल्या, परफ्यूम असे वेगवेगळे ठेवतो. पण तसं न करता अशा 2 बास्केट घ्यायचे. एका बास्केटमध्ये सर्व तेलाचे डबे ठेवायचे आणि दुसऱ्या बास्केटमध्ये आता एका बास्केटमध्ये मी सर्व तेलाचे डबे ठेवलेले आहेत. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण याच्यामध्ये तेलाचे सर्व डबे ठेवलेले आहे आणि तेलाचे डबे ठेवायच्या अगोदर खाली त्याच्या प्लास्टिक पेपर ठेवायचा. मग ते खराब होत नाही व प्लास्टिक पेपर आपल्याला दर 15 दिवसाला बदलता येतो. तर बघा अशा प्रकारे आता दुसऱ्या बास्केटमध्ये मी परफ्यूमच्या बाटल्या ठेवलेल्या आहेत. मग आपल्याला ड्रेसिंग टेबलवर सुद्धा बिलकुल पसारा दिसत नाही. आपण जर अशा प्रकारे एका ह्याच्यात तेल एका ह्याच्यात परफ्यूम असं 2 बास्केटमध्ये वेगवेगळं करून ठेवलं तर ड्रेसिंग टेबलवर पण दिसायला छान दिसतं आणि पसारा पण राहत नाही ना, आपल्याला पण बाटली पटकन सापडते. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला ही टिप्स कशी वाटली, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट्स करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. अशा प्रकारे ठेवायचे. आणि आपल्याकडं कंगवे असतात. आता हे कंगवे आपण काम झाले की ड्रेसिंग टेबलवर टाकून देतो, पण तसं न करता अशा प्रकारे एक स्टँड मिळतं बघा. त्यामध्ये आपण मल्टीपर्पज स्टँड आहे, ह्याच्यामध्ये आपण कंगवे वेगवेगळ्या प्रकारचे कंगवे हे ठेवायचे, असे उभे करून ठेवायचे. त्यामुळं कंगवासुद्धा खाली पडत नाही व त्याला धुळंही लागत नाही बघा. मग अशा प्रकारे आपलं काम झालं की ते कंगवे आपण त्यामध्ये परत उभे करून ठेवायचे. आता मी 5 कप्प्यांचं घेतलेलं आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण कंगवे वेगवेगळ्या कप्प्यामध्ये उभे करून ठेवू शकतो. असे उभे करून ठेवल्यामुळं कंगवासुद्धा आपल्याला फार पटकन सापडतो. आणि दुसरं, आता ज्वेलरी ही आपण एकाच बॉक्समध्ये ठेवतो. तसं न करता असे वेगवेगळे कंपार्टमेंट असलेले बॉक्स मिळतात बघा. आणि मग ह्या बॉक्समध्ये एका ह्याच्यात कानातले, एका ह्याच्यात गळ्यातले नेकलेस, एका ह्याच्यात बांगडी व एका ह्याच्यात क्लचर, गोल्डन वेगळे, असे वेगवेगळे सिल्वर, गोल्डन असे वेगवेगळे आपण कंपार्टमेंटमध्ये वेगवेगळे दागिने आपण ठेवू शकतो. तर मग आपल्याला पण ते वेळेवर पटकन सापडतात आणि आपल्याला जो दागिना लागतो तो आपल्याला पटकन सापडतो. तर मग अशा प्रकारे वेगवेगळे कंपार्टमेंटचे आपण डबे घ्यायचे आणि त्यामध्ये हे सर्व प्रकारचे कानातले वगैरे ठेवायचे. धन्यवाद.